येतोय. या निर्धाव चेंडूनंतर मात्र धावसंख्या स्टॉप होते 4 धावांवरती. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती शाहरुख. आता मात्र चांगला गोल रिलीज केला गेलाय. या चांगल्या बॉलाला मात्र सलाम चांगला मात्र निर्धाव चेंडू मात्र टाकण्यात येईल. या निर्धाव चेंडूने मात्र धावसंख्या स्थिर 4 धावांवरती. आता मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू पंचांकडनं इशारा येतो वाईटचा. मात्र चांगली क्षेत्ररक्षण मात्र एसटी रक्षकाकडनं पाहतोय आपण. एकच धाव फक्त खर्च केली जाईल या वाईट चेंडूवरती. 5 धाव मात्र आपण पाहतोय आतापर्यंत स्कोअर बोर्डवरती. आता मात्र पुन्हा एकदा नो बॉल नकारात्मक चेंडू. इथं मात्र धाव मात्र घेण्यामध्ये यशस्वी ठरतो मात्र श्लोक 9123 संघाचा हा खेळाडू. या 2 धावा भेटतील नक्कीच. 1+1 म्हणजे 2 धावा ऍड होतील स्कोअर बोर्ड मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 विदाउट लॉस. आता मात्र चांगला बॅटर आलाय परंतु तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र पुन्हा एकदा अफलातून शॉट. वॉट अ शॉट. जबरदस्त टॅप मात्र इथं खेळण्यामध्ये यशस्वी होते कुंदन. मी म्हटलं होतं मगाशी कुंदनचा विचार केला तर कुंदन एक अंडरम क्रिकेट मात्र चांगला खेळतो. सातत्याने खेळत असतो. एक चांगली प्रॅक्टिस देखील त्याची अंडरम क्रिकेटचे. त्या पद्धतीने मात्र चांगली बॅटिंग देखील त्याच्या माध्यमातून पाहतो आपण. इथं मात्र पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू. नो बॉलचा इशारा येतो पंचांकडनं. 1+1 2 धावा मात्र स्कोअर बोर्ड मध्ये ऍड होतील. या 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवेल. धावसंख्या 13 विदाउट लॉस. चांगली फलंदाजी मात्र पहिल्या षटकामध्ये पाहतोय. शाहरुखच्या वरती चालवलेला हल्ला. एक जबरदस्त बॅटिंग. इथून पुढे मात्र एकच धाव खर्च केली जाईल. यस 14 धावा धाव फलकावरती लागतात. षटक क्रमांक 1 समाप्त होतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्यांचा विचार केला तर 14 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली सुरुवात मात्र आपण श्लोक 9123 रायडर या संघाकडनं पाहतोय आपण. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरवणे आयोजित प्रकाश जोतातील अंडरम क्रिकेट सामने आपण पाहतोय. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 27 वर्षाची एक कारकीर्द या मैदानावरती आपण सातत्याने पाहतो. आणि जयेंद्र दादा यांचा वाढदिवस आणि वाढदिवस साजरा करत असताना मात्र एक आपण प्रकाश जोतातील अंडरमच्या स्पर्धा देखील पाहतोय. इथून पुढे मात्र 1 धाव मात्र खर्च केली जाईल. योगेश आले गोलंदाजीवरती. अर्थातच जुन्या जाणता खेळाडू आहे हा देखील. चांगली गोलंदाजी मात्र पहिला देखील. आता मात्र चांगला फटका रिलीज केला. येतोय मात्र जबरदस्त शॉट. चौकार येतो. या 4 धावांनी मात्र धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये सुसज्ज स्थिती आपण म्हणतो क्रिकेटमध्ये ती स्थितीमध्ये सध्या श्लोक 9123 रायडर्स 19 धावा तब्बल धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र चांगली फटकेबाजी. इथं मात्र जयदीप सुतार मात्र कुठेतरी मिस करतोय चेंडू आणि सरळ सीमारेषा पार. येतोय चौकार. या चौकाराने धावसंख्या 23 या आकड्यावरती पोहोचते. आता मात्र गप्पू मात्र चांगल्या फॉर्म मध्ये असताना दाखवते त्याचा फॉर्म. इथून पुढे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यामध्ये यशस्वी होतोय. येतोय हा एक घनगती प्रहार. येतोय चौकार. या चौकाराने मात्र चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय श्लोक 9123 रायडर्स या संघाला. आता मात्र चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी होते. स्वयंभू गणबाच्या गोलंदाजावरती चढवलेले हल्ले आणि आता मात्र कुठेतरी एक चांगला बॉल रिलीज केला गेला योगेशच्या माध्यमातून. एक निर्धाव चेंडूची सांगता मात्र पाहतोय आपण. पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र इथं टाकण्यामध्ये यशस्वी झाला आणि पिंटू मात्र तिथं क्षेत्ररक्षण मात्र चांगलं करतोय. इथं मात्र 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 रन्स विदाउट लॉस. 14च्या सरासरीने हा रन रेट आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये देखील 14 खर्च धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील 14 खर्च केल्या गेल्या होत्या. आता मात्र तिसरा बॉलर नवीन येतोय मयूर. इथून पुढे मात्र नो बॉल चेंडूचा नो बॉल पंचांकडून इशारा येतोय. 1 धाव नक्कीच स्कोअरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. आणि आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिव्य या नाईट क्रिकेट अर्थातच फ्लड लाईट्सच्या क्रिकेट म्हणजे अंडरम क्रिकेटचा विचार केला तर प्रकाश जोतातील अंडरमच्या स्पर्धा पाहतोय अनुभवतोय. शिरवणे गाव संपूर्णपणे अतिशय जबरदस्त भव्य दिव्य असं आयोजन. जयेंद्रदादा सुतार यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मात्र येतोय मात्र इथं एक चौकार कुंदनच्या माध्यमातून. जबरदस्त फटकेबाजी मात्र सातत्याने. नो बॉल वरती मात्र हा चौकार आलाय. 4+1 अर्थातच 5 धाव मात्र जरूर भेटतील.
धावसंख्यांचा विचार केला तर आतापर्यंत तब्बल 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू, वाईट चेंडूचा इशारा येतोय. आता मात्र चांगला बॉल रिलीज केला. इथं मात्र एक धाव मात्र डी स्वरूपामध्ये मात्र नक्कीच भेटेल. बॉल 2 सॉरी माफ करा, 2 चेंडू झालेले आहेत. माझ्या समवेत मात्र आपण पाहतो स्कोरिंग बोर्ड साठी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये नो बॉल वरती चौका आला होता. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये मात्र जॅक मात्रे आणि क्रिक लाईव्हच्या माध्यमातून येतोय मात्र हा पुन्हा एकदा VS चौकार. या चौकाराच्या सहाय्याने मात्र जबरदस्त फलंदाजी मात्र पाहतोय आपण. कुंदन मात्र अफलातून फॉर्म मध्ये असताना व्यवस्थितपणे हाताळतो बॅटिंग, जबरदस्त फटकेबाजी करतो. इथून पुढे मात्र पुन्हा एकदा नो बॉल. इथं मात्र गडबड होत आहे. योगेशच्या मात्र हाताला लागून बॉल सीमारेषा पार जातोय. येतोय VS चौकार. यस वाईट चेंडूचा इशारा पंचांकडनं. आमचे 40+ ऑलराऊंडर खेळाडू समीरजी मोहिते इथं उपस्थित आहेत. दादा यायचंय आपण देखील मंचावरती. इथून पुढे मात्र पहिल्या विकेटचा पतन होतोय. कुंदन सारखा मोठा मासा मात्र जाळ्याला अडकवतोय मयूर आणि मात्र पहिल्या विकेटचं पतन होत असताना कुंदन जातोय बॅक टू द डगआउट. पहिला फादरा मात्र इथं पाहतोय आपण. श्लोक 9123 रायडर्स मात्र चांगली फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून केली गेली आणि धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 47 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 4 बॉल झालेत ना, 4 चेंडू झालेत, 2 चेंडू बाकी आहेत. विशाल नवीन फलंदाज. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी मात्र इथं घडतंय काय तर निर्धाव चेंडू. विशाल भोईरचा विचार केला तर अंडरम क्रिकेटचा हा देखील एक चांगला खेळाडू. मात्र बरेच वर्षापासून मात्र कुठेतरी अंडरम क्रिकेट खेळला जात नव्हता, परंतु आता मात्र चांगला टॅपच्या साहाय्याने मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु योगेश तिथं हजर आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 1 विकेट म्हणजे कुंदन जात गेलेला आहे डगआउट मध्ये, म्हणजे 1 विकेटच्या नुकसानमध्ये 47 धावा तब्बल 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 4थं षटक जयदीप सुतार गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू इथं मात्र लेग स्टीमच्या बाहेर मात्र चेंडू हाताळला गेला आणि मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडनं. या व्हाईट बॉल नंतर मात्र 1 धाव स्कोअरबोर्ड मध्ये ऍड होईल. 48 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र हल्ला चढवण्याचा प्रयत्न जयदीप सुतारला मिळते. ही दुसरी सफलता म्हणजे पहिला विकेट जयदीपच्या खात्यामध्ये आणि संघाचा दुसरा विकेट मात्र बॅक टू द डगआउट. तर विशाल भोईर यांची विकेट जो कोणी गोलंदाज घेईल अननोन नेम 200 रुपयाचा प्राइज आलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सूरज. इथून पुढे मात्र चक्कावतोय जयदीप मात्र कमबॅक करतोय, पुनरागम करतोय. एक जबरदस्त गोलंदाजी घाती अटॅक मात्र फलंदाजावरती चढवतोय. जयदीप मात्र जबरदस्त गोलंदाजी साकारतोय. इथून पुढे मात्र खराब गोलंदाजी. वाईट चेंडूचा इशारा येतोय. पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल गोलंदाजांसाठी. विशाल भोईरला जर विकेट घेतो विशाल भोईरचा तर 200 रुपये अननोन नेम यांच्याकडनं. इथून मात्र राजेश सुतार यांना काहीचा चेंडू दिसला नाही. चेंडू सरळ सीमारेषा पार फरार झाला. चेंडू चौकार येतोय. या चौकारानंतर मात्र चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी होते. 53 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसातला सर्वात मोठा हायेस्ट स्कोर आपण पाहतोय. 57 धावा आतापर्यंत लागलेले आहेत. अजूनही षटक शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. इथं मात्र नो बॉल आणि नो बॉल वरती मात्र 1 धाव मात्र चांगला बॉल टाकला होता. विकेट देखील आला होता. शेवटचा चेंडू विशाल नॉन स्ट्राईक वरतीच. 58 धावा. इथं मात्र स्ट्राईक घेण्याचा पुरेपूर चान्सेस घेतला जातोय, परंतु स्ट्राईक मात्र विशालच्या हाताला काही लागत नाहीये. 59 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र चांगला फटका रिलीज केला, परंतु चौकार येतो या चेंडूवरती. आणि धावसंख्यांचा विचार केला तर 63 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 64 धावांचा आव्हान असेल तर स्वयंभू गणोबा या संघासाठी. पाहूया कोण येईल सलामीची जोडी मैदानामध्ये.
अन्नन व्यक्ती करशी भैया अन्नन व्यक्ती करशी 200 रुपये तुझ्या विकेट साठी अन्नन व्यक्ती आता कसं काय नाव सांगू आता विकेट फक्त करते का भारतीय जनता पार्टी कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरवणे आयोजित भव्य दिव्य प्रकाश जोतातील अंडरम क्रिकेट सामने पाहतोय आपण स्वर्गीय अरुण परशुराम सुतार माजी सरपंच विद्यालय या मैदानावरती आणि या मैदानावरती पाहत असताना मात्र जबरदस्त असं आयोजन मात्र पाहतोय आणि आयोजन करत असताना आपण सातत्याने जर विचार केला तर 2-3 दिवसाची मेहनत जवळपास 4 दिवसापासून या विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळाचे जेवढे सदस्य त्यांची अतूट मेहनत जबरदस्त पराकष्ट आणि त्या कष्टातून मात्र ही क्रीज उभी केली गेली या ग्राउंड उभा केला गेला आणि चांगलं मेहनत देखील त्यांच्या माध्यमातून केली गेली त्याचबरोबर चांगलं असं आयोजन आपण पाहतोय भव्य दिव्य असं आयोजन जयेंद्रदादा सुतार यांचा वाढदिवस मात्र उद्याच्या दिवसामध्ये इथं साजरा केला जाईल येस लेट्स प्ले गप्पू येते गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला षटक घेऊन हाताळण्यासाठी आणि शाहरुख मात्र स्ट्रायकर एंडवरती नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय अजित पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न फसतोय परंतु एक धाव मात्र जरूर स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल एका धावाने मात्र श्री गणेशा होते मात्र गणोबा स्वयंभू गणोबा या संघाचा पाहूया पुन्हा एकदा गप्पूचा विचार केला तर एक चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्याच्या माध्यमातून या ग्राउंडवरती आपण बरीच वेळा पाहिलेली आहे तोच गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातं इथं मात्र चांगला फटका टोळावून काढलाय मात्र सरळ जाते डी झोन मध्ये एकच धाव फक्त मिळेल इथून पुढे चांगली फटकेबाजी करावी लागेल 64 धावांचं तब्बल आव्हान जर विचार केला तर 16च्या सरासरीने या धावा काढाव्या लागतील म्हणजे अर्थातच नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील ज्या जर विचार केला आपण तर आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्या गेल्या चांगली गोलंदाजी इथून पुढे हल्ला करण्याचा प्रयत्न मात्र तू क्षेत्ररक्षक मात्र कुंदन तिथं तैनात चांगली क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून अफलातून क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडू आता मात्र पंचांकडनं इशारा येईल नो बॉल +1 2 धावा मात्र इथं स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील अजितला मात्र चांगले फटके खेळावे लागतील कारण की अजितचा जर विचार केला आपण तर या स्वयंभू गणोबा ज्यांची जी ट्रॉफी झाली होती त्या मॅच मध्ये चांगला खेळ याच्या माध्यमातून देखील दाखवला गेला होता पण तो सर्कलचा मैदान होता गोल ग्राउंडचा मैदान होता परंतु हा बॉक्स क्रिकेट आहे या बॉक्स क्रिकेटमध्ये चांगले फटके टोळून मारावे लागतील कारण जर विचार केला एकंदरीत आपण तर बॉल हा चांगला बॉल आहे टॅप देखील चांगला होतो या बॉलनी पाहूया पुन्हा एकदा गप्पू गोलंदाजी मार्कवरती इथून पुढे मात्र वाईट चेंडू मात्र सातत्याने खराब गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना धावसंख्येचा विचार केला तर 64 धावा तब्बल धावफलकावरती असताना देखील एक्स्ट्राचा भरणा कुठेतरी श्लोक 9123 रायडर्स अमोल पवार यांचा संघ खेळतोय इथं मात्र एष्ट्या उडवतोय आणि अजितला पाठवते तंबूच्या आश्रयाला बॅक टू द डगआउट अजित नवीन फलंदाज येतो योगेश पाटील अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह टॅपचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातो तोच योगेश पाटील मात्र फलंदाजीच्या मार्कवरती टॅपचा बादशाह ज्याला म्हणून ओळखला जातो शिरवणे नगरीमध्ये तो योगेश पाटील मात्र पहिला चेंडू मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू मात्र इथं निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय शेवटचा चेंडू असेल या षटकातील पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय हल्ला चढवतोय फलंदाज योगेश इथून पुढे मात्र चकवलंय वाईट चेंडूचा इशारा येतोय पंचांकडनं एक धाव मात्र स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल चला स्पीडअप करायचं थोडस इथून पुढे मात्र एक धाव मात्र स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय पहिल्या षटकामध्ये 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये मात्र श्लोक 9123 रायडर्स हा संघ पाहतोय आपण अमोलजी पवार यांचा हा संघ SPL नक्कीच आपण त्याची पाहिली होती चांगला गेम त्यांच्या माध्यमातून देखील केलवला गेला होता चांगले प्लेयर्स त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण इथं मात्र उडवतोय एष्ट्यांचा वेध घेतला जातोय कुंदनला मी म्हटलं होतं हा अंडरआर्म क्रिकेटचा एक चांगला प्लेअर आहे फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून चांगली झाली होती आणि गोलंदाजी देखील पहिल्या चेंडूवरती मात्र एष्ट्या मात्र उडवतोय आणि शाहरुख सारखा एक मोठ्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला जायला लागतंय नवीन फलंदाज येतोय मयूर इथून पुढे पाहूया काय फटकेबाजी करेल
इथं मात्र वाईट चेंडूचा इशारा येतोय पंचांकडनं. आता मात्र चांगला फटका टोळावून काढला, एकच धाव खर्च केली जाईल. आता मात्र योगेश पाटील मात्र स्वतः स्ट्रायकर वरती, त्याला मात्र चांगले फटके जमवावे लागतील, चांगले फटके खेळावे लागतील, क्रिकेटचा जलवा दाखवावा लागेल. इथून पुढे मी बोललो होतो की टॅप फटके बरेच त्याची प्रॅक्टिस नसल्या कारणामुळे ते आता सध्या फटके मारण्यामध्ये अपयशी ठरतात, पण तू चांगला प्लेअर हा देखील होता एका जमान्यामध्ये. आता मात्र चांगला फटका टोळावून काढलाय, एकच धाव मात्र त्याच्यावरती घेतली जाईल. इथून पुढे मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती जाताना दिसतोय गणोबा, स्वयंभू गणोबा संघ. पाहूया पुन्हा एकदा. आता मात्र चांगला फटका टोळवण्याचा प्रयत्न करतो, इथे सिक्सर मारला जातोय आणि अंडरम क्रिकेटमध्ये सिक्सरला व्हॅल्यू असते 0, म्हणजे विकेट मात्र त्याच्यावरती जरूर बाद होईल. आणि नवीन फलंदाज मात्र जातोय मैदानामध्ये जयदीप सुतार, ज्यांनी मात्र विकेट्स देखील काढल्या होत्या मागच्या. आपण जर पहिल्या इनिंगमध्ये त्याची ओव्हर पाहिली तर विकेट देखील प्राप्त केल्या होत्या त्यांनी, एक विकेट देखील घेतली होती. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला होता त्यांच्या माध्यमातून. आता मात्र पहिल्या चेंडूवरती टोळावून काढले, चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. चेंडू षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती लागल्या जातात. चला HNG संघ आपण देखील तयारीत राहायचंय पुढच्या मॅच साठी. इथून पुढे मात्र सुजय जोशी आले गोलंदाजी मार्क वरती. इथं मात्र पहिला चेंडू चकवलं, योगेशला पूर्णपणे बीट केलं, निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. आता मात्र टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु गप्पू तिथं क्षेत्ररक्षण तैनात. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट बॉल. इथून पुढे आता मात्र चांगला फटका येतोय, मात्र चौकार. टॅपच्या साहाय्याने बराच वेळ मात्र ट्राय केला गेला. आणि मी म्हटलं होतं स्टार्टिंगला जेव्हा फलंदाजीसाठी योगेश पाटील चालला होता त्याच वेळेला म्हटलं होतं की हा टॅपचा बादशाह म्हणून याला ओळखला जायचं, पण बरेच काळ क्रिकेट पासून दूर राहिल्यानंतर मात्र आज मात्र क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं देखील करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र योगेशच्या माध्यमातून. मात्र सुजय मात्र चांगली गोलंदाजी करतोय सातत्याने. श्लोक 9123 रायडर्सच्या संघासाठी. आता मात्र विकेटची पतन होते आणि योगेश पाटील देखील जातोय डगआउटच्या दिशेनं. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये जाईल राजेश विकी यादव. पाहूया विकी यादव मात्र संघासाठी कितपर्यंत कामगिरी निभवेल. इथून पुढे मात्र चांगला फटका रिलीज केला, पण क्षेत्ररक्षक तैनात. फक्त डॉट चेंडू. ओव्हर षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 50 धावा मात्र 6 चेंडूमध्ये जयदीप सुतार यांना काढावे लागतील. नवीन गोलंदाजी मार्क वरती. किरण येतोय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र बीट केला जातोय, मात्र विशाल भोईर सांगतोय जयदीप खेळ तू भाई, अजून पण 4 बॉल बाकी आहेत तुझ्याकडे. विशालला स्ट्राईक भेटली नव्हती खेळायला. आता मात्र चांगला फटका येतोय, मात्र तेवढे ताकदीचं क्षेत्ररक्षण सुजय जोशी यांच्या माध्यमातून. इथं मात्र नो बॉल, नकारात्मक बॉल. नो बॉल, लाईनचा नो बॉल आहे. यस, लाईनचा नो बॉल आहे. 15 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे विकेटची पतन होते. जयदीप सुतार आपल्याला देखील जायला लागेल तंबूच्या आश्रयाला. आता मात्र नवीन फलंदाज येतोय राजेश सुतार. सरळ कॉरीवरनं आम्ही मागवलं राजेश सुतारला खास बॅटिंग करण्यासाठी. इथं मात्र विकेटची पतन. आऊट होतोय पहिल्या चेंडूवरती. आता नवीन फलंदाज येतोय पिंटू दादा येतोय बॅटिंगसाठी. राजेश सुतार बॅटिंग पासून येण्याच्या बाहेर अगोदर पैसे आले होते आपल्याला 500 रुपये, परंतु तुम्ही विकेट टाकली तोपर्यंत. इथं मात्र नवीन फलंदाज अजूनही या षटकातील.
आता मात्र चांगला फटका टोळावून काढलाय, मात्र गप्पू देखील तेवढ्याच जिद्दी, बॉल देखील जाऊन देत नाही. षटक क्रमांक 4 समाप्त होतोय आणि इथं मात्र श्लोक 9 1 2 3 रायडर्स मात्र इथं सामना विजयी ठरतोय. आता लगेच